राष्ट्रीय खाद्य तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था म्हणजेच निफ्टेम हे खाद्य प्रसंस्करण तथा उद्योग मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग तथा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षण तसंच संशोधन संस्थांचे केंद्रबिंदू आहे। शिक्षण आणि संशोधनासोबतच लघु तसंच मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी देखील कार्यरत आहे। भारत सरकारच्या खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालयाद्वारे नुकतेच प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना म्हणजेच PMFME योजनेला सुरुवात केली आहे। खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालयाचा अन्न प्रक्रिया उद्योग करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांना त्या क्षेत्रातील मदत करण्यासाठी विविध योजनांद्वारे अवगत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करते। भारतीय खाद्यपदार्थ मुख्यतः पिकं आणि धान्यांवर अवलंबून असतात। बहुतेक घरात वरण आणि भात सगळ्यांनाच आवडतो, कारण वरणात असणाऱ्या डाळीमध्ये प्रथिनं मुबलक प्रमाणात असतात आणि त्यामुळे डाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। मग ते शाकाहारी असो किंवा मांसाहारी, डाळ जवळजवळ सर्वजण अतिशय आनंदाने खातात। डाळ ही भारतातील प्रसिद्ध आहारांपैकी एक आहे। डाळीबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती उकळल्यानंतरही प्रथिनं आणि पौष्टिक तत्व कमी होत नाहीत। डाळ मिलचा व्यवसाय हा अतिशय फायदेशीर व्यवसाय आहे। जर तुम्हाला डाळ मिलचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला या व्यवसायाविषयी सर्व माहिती देणार आहोत। सर्वात अगोदर जाणून घेऊया कच्च्या मालाबाबत। कच्चा माल हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कच्चा माल म्हणून तुम्हाला हरभरे लागतील। प्रक्रिया आता या व्यवसायाच्या प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया। चणा डाळ बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम बाजारातून कच्चा चणा म्हणजे हरभरे विकत घ्यावे लागेल आणि गोदामात साठवावे लागतात, जेथून ते उत्पादनाच्या गरजेनुसार अनलोडिंग बिन मध्ये उतरवले जाते आणि नंतर एस्केलेटरच्या मदतीने ते प्रकल्पाच्या साठवण टाकीत साठवले जाते। त्याला साठवून ठेवल्यानंतर कन्व्हेयर त्या हरभऱ्यांना कंपन करणाऱ्या स्किन सेपरेटिंग यंत्रामध्ये घेतले जातात, जिथे धूळ, काड्या आणि वाळू काढली जाते। त्यानंतर डिस्टोनर यंत्र हरभऱ्यातील दगडाचे कण काढून टाकते। नंतर हरभरे 8 ते 10 तास सोकिंग टाकीत भिजवले जातात। त्यानंतर ड्रायरच्या मदतीने हरभरे वाळवले जातात। या प्रक्रियेमुळे हरभऱ्यामधून भुसा सहज निघण्यास मदत होते। नंतर एमरी रोल डिस्करच्या मदतीने हरभऱ्यातील भुसा काढला जातो। आता भुसा आणि इतर अशुद्धी क्लासिफायर्स सेपरेटरने वेगळ्या केल्या जातात। सोललेला भुसा, वाळलेली पानं, वाळूचे कण आणि इतर हलके दाणे काढून ती व्यवस्थित स्वच्छ केली जातात। साफ केल्यानंतर सोललेले हरभरे लेंटिल स्लिफ्टिंग यंत्रामध्ये टाकले जातात आणि हे यंत्र हरभऱ्याला 2 भागांमध्ये फोडतं। नंतर पल्स रीडिंग यंत्राच्या सहाय्याने चांगली आणि तुटलेली डाळ वेगळी केली जाते। त्यानंतर डाळीच्या रंगानुसार कलर सॉर्टिंग यंत्राच्या सहाय्याने डाळीची वर्गवारी केली जाते। आता ही वर्गवारी केलेली डाळ रंगानुसार स्वतंत्र पॅक करून बाजारात पुरवली जाते। जमीन आणि इमारत या व्यवसायाला जर तुम्ही अर्ध स्वयंचलित यंत्राबरोबर सुरू करणार असाल तर त्यासाठी आपल्याला अंदाजे 3500 चौरस फूट जागेची आवश्यकता असेल। प्रकल्प आणि यंत्रसामुग्री हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्ध स्वयंचलित चणा डाळ प्रकल्प आणि यंत्रसामुग्रीसाठी अंदाजे ₹12 लाख अधिक GST आहे, तर 100 मेट्रिक टन क्षमतेच्या स्वयंचलित प्रकल्पाची किंमत अंदाजे ₹3 कोटी अधिक GST। यासोबतच तुम्हाला मुख्य प्रकल्प साधनं, विविध मालमत्ता आणि उपकरणं आवश्यक असतील। विविध मालमत्ता जेव्हा आम्ही अतिरिक्त मालमत्तेबद्दल बोलतो तेव्हा तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या अतिरिक्त मालमत्तांची आवश्यकता असेल ती म्हणजे विद्युत प्रतिष्ठापन, पॉवर पॅनल, पर्यायी व्यवस्था म्हणून विजेचा संच, कार्यालयासाठी फर्निचर आणि कायमस्वरूपी उभारलेल्या गोष्टी। विद्युत पुरवठा आता विद्युत पुरवठाबाबत बोलूया। या व्यवसायात अर्ध स्वयंचलित प्रकल्पासाठी तुम्हाला 35 किलोवॅट विद्युत पुरवठ्याची गरज लागेल। मनुष्यबळ हा व्यवसाय 7 ते 8 लोकांना घेऊन सुरू करू शकतो, ज्यामध्ये मुख्य यंत्रचालक, कुशल आणि अकुशल कामगार, प्रशासक आणि विक्री व्यवस्थापक इत्यादी। चला तर आता जाणून घेऊया हा व्यवसाय सुरू केल्यानंतर येणारा खर्च आणि होणाऱ्या नफ्याबाबत। अपेक्षित मासिक उलाढाल मासिक उलाढालीवर बोलूया। जर 100% क्षमतेवर तुम्ही दररोज 8 तासांच्या पाळीवर काम करत असाल तर या प्रमाणात तुम्ही जवळपास 4.5 ते 5 लाखांची विक्री महिन्याकाठी करू शकता। अपेक्षित मासिक नफा
जर आपण मासिक नफ्यावर बोललो तर कारखाना खर्च, विक्री आणि प्रशासन खर्च वजा केला तर तुम्ही जवळपास 70,000 ते 80,000 नफा महिना अखेर कमवू शकता. पण लक्षात ठेवा, आपल्या व्यवसायाचा आकार, प्रकार आणि केलेल्या गुंतवणुकीनुसार नफ्यात वाढ किंवा घट होऊ शकते. परवाना. या व्यवसायात आपल्याला काही परवान्यांची आवश्यकता असते, जसं की GST, उद्यम, FSSAI, ट्रेडमार्क इत्यादी. PMFME योजनेअंतर्गत आपल्या उद्योगांना चालना देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना भाग भांडवलीकरता बँक कर्जाशी निगडीत एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान देय आहे. ही रक्कम प्रति उद्योग जास्तीत जास्त 10 लाख रुपये असेल. लाभार्थ्यांचे योगदान कमीत कमी 10% असायला हवे. उर्वरित रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात प्राप्त होईल. एवढंच नव्हे तर स्वयंसहाय्यता गट, खाजगी आणि सहकारी संस्था, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक सहकारी आणि SPV यांना या योजनेत लाभ देण्यात येईल.